नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। बदलापुर में 4 साल की 2 बच्चियों के साथ हुई हैवानियत पर पूरा राज्य आक्रोश में है। इसी विषय पर भाजपा के नेता चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि बदलापुर की घटना निंदनीय है। उन्होंने कहा कि सरकार को जो करना था उन्होंने किया, सरकार की कार्रवाई सही है। आरती सिंह को जांच अधिकारी बनाया गया, फास्ट ट्रैक कोर्ट होगा, सभी मामले मुख्यमंत्री शिंदे ने उठाए हैं। उन्होंने ये भी कहा कि महाराष्ट्र के नेता इस पर गंदी राजनीति कर रहे हैं, इसके खिलाफ एकजुट होकर लड़ाई लड़नी चाहिए। उनका कहना है कि सभी समुदायों और पार्टियों को एक साथ आकर इसके खिलाफ संदेश देना चाहिए। बदलापूरची घटना निषेधार्ह आहे, निंदनीय आहे, महाराष्ट्राला शोभणारी नाही, संस्कृतीला शोभणारी नाही। आम्हा सर्व लोकांना विचार मंथन करावं लागेल अशी घटना आहे आणि आपण ते करतोच आहे। सरकारने ज्या ज्या काही बाबी करायच्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत आणि सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारची कृती काय यावर जर विचार केला तर आरती सिंग सारखे अधिकारी असतील, शाळेवर जी काही कारवाई करायची असेल किंवा अजून ज्या ज्या बाबी सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकारी अधिवक्ता असेल, फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे याबद्दलच्या भूमिका असतील, या सर्व एकनाथ शिंदेजींनी मांडल्या आहेत। पण यावर महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचे नेते गलिच्छ राजकारण करतायत आणि राजकारणाकरता अनेक विषय महाराष्ट्रात आहे, निवडणुका समोर आहे, तिथे करा, पण अशा बाबीला तर आपण अशा घटनाला तर एकत्रित फाईट केलं पाहिजे। अशा विकृत व्यवस्थेवर, अशा मानसिकतेच्या व्यक्तीवर असं प्रेशर आलं पाहिजे की आपल्याला जर अशा घटना घडल्या महाराष्ट्रात तर संपूर्ण समाज एक होईल आणि सर्व पक्ष एक होऊन त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करतील, असा आरोपीला त्या ठिकाणी मोठा संदेश गेला पाहिजे, याकरता केलं पाहिजे। पण मला जे दिसतं 2-3 दिवसामध्ये जे नाटक कंपनी सुरू आहे, जी नौटंकी सुरू आहे उद्धव ठाकरेची, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याची नौटंकी चालू आहे, मला कुणाच्या घटनेशी कुणाला जोडायचं नाही आहे। बदलापूरच्या घटनेला दुसऱ्या घटनेचं नाव घेणं हे काही योग्य नाही आहे। बदलापूरची घटना आम्ही सिरियसली घेतली आहे, पक्ष म्हणून आम्ही सिरियस घेतली आहे। पण महत्त्वाचं काय आहे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, हे जे आहे ना उद्धव ठाकरेचं, हे मी कालही सांगितलं आहे। हिंगणघाटमध्ये तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भर रस्त्यावर जाळून टाकलं एका मुलीला।